आपल्या आंबेडकरी चळवळीचे खंदे नेतृत्व सतीभाऊ गायकवाड प्रभाग क्रमांक 24 मध्ये 4ही उमेदवार आपले निवडून आलेले होते, परंतु आरोग्य मॅनेज केलं, यंत्रणेला मॅनेज केलं. जी यंत्रणा होती ती आताची धरली आणि संपूर्ण पॅनल पाडायचं काम हे आरामखोर जातीवादी नारायण कुचेंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आपला जो रोष आहे भारतीय जनता पार्टीवरती आपला रोष निश्चितच आहे, परंतु हे जे षडयंत्र नारायण कुचेंनी केलेलं आहे, संबंध भीमसैनिकांना या माध्यमातून विनंती करतो, आपला जो आक्रोश आहे तो नारायण कुचेंच्या विरोधात राहिला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हेच भीमसैनिक येणाऱ्या काळामध्ये बदनापूरला जाऊन या आरामखोर नारायण कुचेला ही भूमिका आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल. कारण 2014 पासून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या केली, लोकशाहीचे 4 स्तंभ आपल्या हाताशी धरलेत आणि लोकशाहीचा गळा या ठिकाणी चिरण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकार करीत आहे. एक साधा उदाहरण या ठिकाणी सांगतो, वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली का वंचित बहुजन आघाडीचे जे आहे जाहीर उमेदवार हे निवडून आलेले होते. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दाखवण्यात आलं की वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वात निवडून आले आणि त्यानंतर हा हरामखोर नारायण कुचे त्या ठिकाणी आरोग्याला जातो, त्याची गळा भेट घेतो. तिची गळा भेट घेताना सुद्धा सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या आरोग्याला मॅनेज करण्यात आलं आणि संपूर्ण पॅनल या ठिकाणी त्यांनी पाडलेला आहे. तर निषेध त्याच्या विरोधात या ठिकाणी रोष व्यक्त व्हायला पाहिजे. त्या हेतून आंबेडकरी चळवळीचे सगळे नेते महाराष्ट्रामधून देखील काही नेते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. संबंध जिल्ह्यामध्ये या संदर्भाचा रोष आहे. संपूर्ण पॅनल जे आहे भारतीय जनता पार्टीने याच पद्धतीने निवडून आलेले आहेत.